गृहप्रवेश करत असताना वास्तुशांतीची पूजा करावी। लंका कोणाची? लंका भिका पाटलाची। तुम्ही बोलत जबर का जरा। लंका महादेवाची। कोणाची? महादेवाची। लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे। लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय। लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावणाचं ज्ञान इतकं प्रबळ आहे। शास्त्र, उपनिषद, वेद पाठ आहेत रावणाचे। रावण साधा नाहीये। सीता स्वयंवराला रावणही हजर होता। जनक राजाला रावण म्हटला, राजन प्रथम कन्या देता की प्रथम धनु देता? राशी नियमानुसार पहिली कन्या रास येते आणि नंतर धनुरास येते। जनक राजा म्हटला, नक्षत्र कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत। तू नक्षत्रात कुशल आहेस, पण तू क्षत्रिय धर्मात कुशल नाहीस। मला तू माझ्या मुलीसाठी योग्यवर वाटत नाहीस। तुझ्याकडे ज्ञान आहे, पण ताकदीच्या मानेने किंवा नम्रतेच्या मानाने तू अहंकारी आहेस। मला तुझी बिलकुल ही गोष्ट पटलेली नाहीये। तू बुद्धिमान असशील, बुद्धी खूप आहे रावणाकडे। वास्तुशांतीच्या पूजेला रावण आहे। अशी पूजा मांडली, असे मंत्र म्हटले, देव झाला खुश। आधीच शिव कसा आहे स्वभावाने? शिव भोळा भोळा आहे। देव खुश झाला। जगाचा मालक म्हटला, काय मागायचं ते माग। जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला। रावण म्हणला, एवढाच मूळ काय द्यायचा तर अख्खीच लंका द्या। होती कोणाची? महादेवांची। झाली कोणाची? टिकली का? कर्मात नसेल तर टिकत, कर्मात असेल पण वर्म चुकलेलं असेल टिकत, दोन्ही असेल पण शिकवणारा चुकीचा असेल टिकत, सगळंच असेल पण आहे त्याचा अहंकार आला असेल टिकत। किती अवघड आहे बघा ना, टिकवायचं किती अवघड आहे। हे टिकावं म्हणून हा कीर्तन सोहळा आहे। कारण मला माहित आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय जगात सत्य काही नाही। मग मी जर आज प्रारब्धाने मोठा आहे, मी संपत्तीने थोडासा जगाच्या तोंडावर येत आहे, माझं जर चांगलं होत आहे तर त्याचं कारण आहे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से जाणीव मला आहे म्हणून नामचिंतन सोहळा आहे। मला माहित आहे मागे पुढे उभार आहे आणि आघात निवाराया मी निश्चिंत आहे घालोनी आभार निरविले संती विठोवासी। मग जिथं नवरदेव नामदेव राय, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामुशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण जगाचा मालक पांडुरंग असेल तो संसार दुःखाचा कसा असेल? मग जिथे सुरुवातच भगवंताच्या नावाची आहे तो संसार दुःखाचा कसा?
काय महाराज दोन्ही दोन्ही कोण बोलता की नाही संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वत आहे वडे दुःख बांधवडी आहे हा संसार म्हणजे जळी बुडे बुडे म्हणजे तुम्हीच म्हणता ना तुम्हीच काकडा म्हणता तुम्हीच हरिपाठ म्हणता बरं तुम्हीच सगळं म्हणता आणि तुम्हीच म्हणता अवघाचे संसार सुखाचं करीन असं दोन्ही कोण बोलत जाऊ नका महाराज कुणाचा करीन जाई न गे माये पुढचं पण ऐका ना कोणाचा करीन भामट्यांचा करीन का कोणाचा करीन भामट्यांचा करीन का श्रावणात मटण खाणाऱ्यांचा करीन का संसार कोणाचा सुखाचा करीन ज्याचा रक्षण करता जगाचा मालक आहे ज्याच्या मुखात त्याचं नाम आहे जो त्याला सुखातही आठवतोय कारण ज्याला माहित आहे मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया कोणी दिलं माऊली फार कोड वर्णन करतात कोणी दिलं ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती माझे देणारे निवृत्तीनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्ध मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञान देवा सार चोजविले मग आमची विनंती आहे ज्ञान देवी रचिला उभारले देवालय हे कसं शक्य झालं संत कृपा झाली इमारत फळाली कृपा झाली कृपा कधी होते चमत्कार होत नाही बरं का जगात लोकांना कळत नाही महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूत आहे तू राशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती बायको बोंबला गेली असती भाषा माझी नाही बाबा नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती वेड्यासारखं वागत जाऊ नका रे चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसते हाताचा खेळ आहे जादू म्हणजे मग हे सगळं सामर्थ्याने कस काय उभा आहे ज्ञानोबरांची भिंत चालवली गेली तुकोबरांचा गाता तरला रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणावी टाळ्या वाज वाटलं तर वाजवीत जा असं काही सरकारचा जीएसटी नाही त्याला वाजवीत जा तेव्हा तरी बारक्याचं बी कौतुक करीत जा लोक मुदाम वाजवीत नाही त्यांना माझी जिरवायची असते त्यांना मी शहाणे हे दाखवायचंच नसतं जगाला कधी म्हणजे आपलं कधीतरी बरोबर असू शकतं ते मुदाम वाजवत नाहीत ती कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी बोंबलत होती लोकांना ज्ञान शिकवीत होती आपल्याला सगळं आधीच माहित होत अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली पट्ट्यानं वाजवलीच आमचं काय गेलं माऊली अहो काही माणसं म्हणले निघालतो कीर्तनाला पण आलो नाही काय म्हणले आलतो पण बसलं नाही काय म्हणले बसलं पण मधनच गेलं काम होत काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही अरे तुझी चुकच नाही तुझे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुला कीर्तन कळत नाही तुझं मंडपात मन लागत नाही यात तुझी चूक नाही येड्या तुझं केलेलं पाप तुला भगवंताच्या काळात माऊलींना कसं काय नामाची विनमुख पापिया हरिविन धावया न पावे कोणी मामे विचार केला कसं मिळेल पुण्य हरिमुखे मना कुठं मना देवाची हे द्वारी कुठे देवाचं द्वार आसुनी संसारी अवघाची संसार सुखाचा करीन कस काय करीन
अमापक गोष्टी मापक होत नाही जगात. जे नियमानं लावून दिले ते नियमानच चालतं. रावणाच्या पण 3 अपेक्षा होत्या, झाल्या का? स्वर्गाला शिडी लावणं, सोन्याला सुगंध आणणं, खारा समुद्र गोडा करणं. झाला का? तिन्हीपैकी एखादं झालंय का? खारा समुद्र गोडा झाला, सोन्याला सुगंध आला, स्वर्गाला शिडी लागली. मी म्हणते लावायची ना, काय फरक पडला असता? एवढा बलवान होता रावण. रावणासारखा बलवान कोण नाही. 3दा कैलास हलवला बाबानं. कसला बलवान म्हणायचं? मग ज्ञानोबराय बलवान नाहीत का? अज्ञानोबरांचं बल काय? बल सांगा. रेड्यामुखी वेद अंगी आई से बळ, रेडा बोले. काय बलवान सांगावं? रावण श्रीमंत होता हो. रावणाची श्रीमंती 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत. रावणाची 7 कोटी. किती? 7 कोटी घरं प्युअर सोन्याची. बर का? धोंड्याचा महिना प्युअर. आपलं 22 कॅरेट आहे. प्युअर सोन्याची घर होती. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसी रामायण. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अशा 300 ते 350 चौकटी असणार एक घर. आणि अशी 7 कोटी घर. बर का? अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. कार्तिक संपत आला तरी स्टेटस ठेवतोय, लाडाचा जावई गेला सासरवाडीला. अरे कौतुक करशील केवर? विचार कर ना जरा. संपत्ती बर सत्ता किती? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव बळी गजानन सत्वी करी बाळांतपणा. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवण्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. पुढचे प्रेमानं वाजवतात, मागचे माझ्यावर उपकार केल्यासारख्या टाळ्या वाजवतात. दर घे घे आली वय आमच्या गावात. दर घे आली वय सारंगपुरात. घे 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 काय बाई तुला. घे घे दान करताय भिकाऱ्याला. तुमचा परमार्थच उपकारी आहे रे. तुमचं कसं आहे? एका माणसानं 20,000 लोकांची पंगत घातली. किती महाराज? 20,000. 20 म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका बोंबलू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या. ती कुठला परमार्थ झाला? नवल वाटतं मला लोकांचं. माणसाने ट्रान्सपरंट राहावं वारकरी संप्रदायात. जसं आहे तसं दाखवा. चांगलं म्हणा, वाईट म्हणा, हे जग आहे. आता या बोरकडे कुटुंबानं एवढा सुंदर जरी कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खी भावकी चांगलं म्हणेल असं नसतंच रे. 2-4 तरी भावकीतले खौट बोलणारच. कोणी म्हणलं की नाव काय सुंदर बंगला बांधला. अहो सुंदर बंगला यात काय नवल आहे? अहो त्या बंगल्याच्या समोर वास्तुशांतीला कीर्तन सोहळा ठेवला. काय कौतुक म्हणावं कुटुंबाचं. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय? पैशाचा होता आलाय कुठेतरी खर्चायचाच. पैसा असल्या काय बी होत आहे. लोक कधी कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं? शिवलेलं पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे सारंगपुरात बोरकडे कुटुंबानं. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय गरज